लोकसभा उम्मीदवार मीर कोटे जाने मुंबई के गोवंडी शिवाजी नगर इलाके का किया दौरा। आपको बता दें कि इस दौरे में पूरी रैली के साथ मीर कोटे जाने दत्ता मंदिर रोड नंबर 14, नवा बस डिपो, नागरिकी नगर, जाफरी स्कूल, शाहपुरानी मस्जिद, गजानन कॉलोनी, अब्दुल हबीब मार्ग, बाजीपुरम देशपांडे मार्ग, जूना बस डिपो, शिवाजी नगर, बैगनवाड़ी, गोवंडी का जायजा लिया। ईशान्य मुंबईचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपी आणि राष्ट्रवादीचे आमचे लाडके उमेदवार आदरणीय मीरभाई कोटेजी यांचा प्रचार दौरा शिवाजीनगरमध्ये संपन्न झाला। आपण पाहत आहात की जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा या विधानसभेमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं मोदीजींना 400 पार हा जो महामंत्र दिलेला आहे मोदीजींनी या देशाच्या विकासासाठी, ईशान्य मुंबई देखील कमळ देणार त्या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता देखील जनतेने मूड बनवलेला आहे। यावेळेला ईशान्य मुंबईमध्ये मेयरजींना भव्य आणि अतिभव्य ऐतिहासिक मताधिक्याने निवडून देणार याविषयी जनतेच्या मनात, आमच्या मनात कुठलीही शंका नाही। आता मीर कोटेजी आले होते मीडियामध्ये, ते सुद्धा काही बोललं नाही, काय कारण काय? नाही, ॲक्च्युली त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे। मी या विधानसभेच्या अध्यक्षांना त्याने मीडियाची, सोशल मीडियाची सर्वांची मी माफी मागतो। त्यांचा अतिव्यस्त ते कार्यक्रमामध्ये ते तुम्हाला हवे त्यावेळेला उपलब्ध होतील, पण एवढं मात्र निश्चित सांगतो की या वेळेला 2024ला जसे देशामध्ये नरेंद्र मोदीजी इतिहास घडवणार आहेत, 400 पार करणार आहेत, फिर एक बार मोदी सरकार, आम्ही जो कार्यकर्ता जनतेने मूड बनवलेला आहे, मला निश्चितपणे विश्वास आहे की ईशान्य मुंबईमध्ये देखील न भूतो न भविष्यती आम्ही 25 वर्षापासून या ईशान्य मुंबईची सेवा करतो आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। पण यावेळेला जो जनतेने मूड बनवलेला आहे की यावेळेला ऐतिहासिक असा मीरबाईंचा विजय होणार हे मात्र निश्चित आहे। मानपूरमध्ये 2दा बीजेपीची जे प्रचार गाडी आहे त्याच्या बॅनर फाडलं गेलं आहे, काय नेमके काय प्रकरण आहे? हे बघा, तो विषय जो आहे तो लहान लहान मुलांनी केला होता, आम्ही त्यावर कंप्लेंट देखील केली नाही की मोदीजी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन चाललेले आहेत। सर्वांचा विकास आणि देशसेवेमध्ये खऱ्या अर्थानं मोदीजी लागलेले आहेत। त्या छोट्या मोठ्या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीने कुठले ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं प्रचार कार्य या ठिकाणी विधानसभेत जोरदारपणे चालू आहे। शिवाजीनगरमध्ये 2 मोठे मुद्दे आहेत, एक SMS कंपनी आणि डम्पिंग ग्राउंड। इथे बीजेपीचे 2दा सांसद होते पण अजून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाहीये। निश्चितपणे डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे तो शिफ्ट झालेला आहे आणि SMS कंपनीचा विषय आहे हा देखील जवळजवळ तडीस आणि मार्गी लागणार आहे, याविषयी आमच्या मनात शंका नाही।